नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। गट क चा रिझल्ट लागलेला आहे। गट क ची मुख्य परीक्षा पण जवळ आलेली आहे। तर आता बघा, या पूर्ण मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची एक मागणी होती की सर टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये मी टेक्नॉलॉजीचे रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफीचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत। आजचा जो खास तुमच्या मागणीनुसार लेक्चर घेऊन आलेला आहे, लेक्चर आहे ICTचं। आता हा जो ICT नावाचा टॉपिक आहे, या ICT नावाच्या टॉपिकचा जर विचार केलो, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ह्याच्यावर प्रश्नांची संख्या किती आहे? 4 प्रश्नांची संख्या आहे आणि 4 प्रश्न कव्हर करण्याचा आज आपण प्रयत्न करूया। थोडं फास्ट घेतो कारण पूर्ण टॉपिक कव्हर होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 4 पैकी काही मार्क येणं अपेक्षित आहे। 3 मार्क यायला पाहिजे किंवा आलं तर 4 पैकी 4 यायला पाहिजे। या अनुषंगाने हा टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका, मित्र परिवाराला लिंक वगैरे शेअर करा आणि दुसरी गोष्ट, टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा। @science by अशोक पवार हा टेलिग्राम चॅनल आहे। आता सांगण्याच्या अगोदर मेन्सला असाल तर मेन्ससाठी जर तुम्हाला परिपूर्ण तयार करायचं असेल तर योद्धा नावाची मी नवीन बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये गट ब आणि क चं मुख्य परीक्षेचं संपूर्ण सिलेबस घेतलं जाणार आहे। ज्यामध्ये काय असणार आहे बघा, बायोलॉजी असेल, फिजिक्स, केमिस्ट्री आणि रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी, GIS आणि ICT हा पूर्ण काय आहे बॅच आहे। जास्त लेक्चर नाही आहे, सायन्सचे एक 25 लेक्चर असतील आणि 20 एक लेक्चर जे आहेत टेक्नॉलॉजीचे आहेत, पण कंप्लीट 20 प्रश्नापैकी 16 प्रश्न कव्हर होतील। या अनुषंगाने कमीत कमी 16 यायला पाहिजे, या अनुषंगाने काय आहे ही बॅच आपण तयार केलेली आहे। 999 रुपये फीस आहे आणि 2 दिवस जो आहे ह्याच्यावर डिस्काउंट आहे मित्रांनो। तर 2 मे हा कुपन कोड वापरून तुम्ही ही बॅच घेऊ शकता। 2 मे हा कुपन कोड वापरा जर कंटेंट आवडत असेल तर बघा, बॅच जॉईन करण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। आता इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय काय टॉपिक बघायचे आहेत आपल्याला? ICTचं इंट्रोडक्शन बघायचे की नेमकं ICT काय आहे। यानंतर हिस्ट्री अँड जनरेशन ऑफ कम्प्युटर, संगणकाची निर्मिती काही एका रात्रीत झालेली नाहीये, त्यांना अनेक वर्ष लागलेले आहेत, त्याची हिस्ट्री बघायचं आहे। संगणकाच्या ज्या पिढ्या आहेत तो बघायचं आपल्याला। यानंतर संगणकामध्ये आणखी एक पॉईंट असतो ज्याला हार्डवेअर म्हणत असतो, हार्डवेअर बघायचं आहे। सॉफ्टवेअर बघायचं आहे, मेमरी आणि स्टोरेज युनिट बघायचे, नेटवर्किंग, इंटरनेट, सायबर सिक्युरिटी, MS ऑफिस, वर्ड काय असणार आहे, एक्सेल काय असणार आहे, पॉवर पॉईंट काय आहे आणि काही इम्पॉर्टंट जे आहे तर ॲब्रिव्हिएशन्स बघायचे, संक्षिप्त रूप काय, त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात। पण एवढं आहे, या 9 पॉईंटच्या बाहेर 4 प्रश्न जात नाही। 4 प्रश्न कव्हर करायचं असेल तर हे 9 पॉईंट तुम्हाला कव्हर करणं अपेक्षित आहे। वेळ न घालता आपण पहिल्यांदा जाऊया की इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी काय आहे। तर मित्रांनो, माहिती आहे का, माहिती आणि संप्रेषण म्हणत असतो किंवा तंत्रज्ञान म्हणत असतो। तर माहिती तंत्रज्ञान काय, 3 शब्द येतात, इन्फॉर्मेशन असते, कम्युनिकेशन असते आणि टेक्नॉलॉजी असते। आता बघा, इन्फॉर्मेशनचा अर्थ काय आहे? कच्चा डेटावर जी प्रक्रिया करून जी मिळवलेली माहिती असते ज्याला अर्थ असतो, काही त्याला इन्फॉर्मेशन असतो। आता डेटा आणि इन्फॉर्मेशन मध्ये फरक आहे। डेटा हा रॉ फॉर्म मध्ये असतं आणि रॉ फॉर्म मध्ये असणाऱ्या डेटावर प्रक्रिया करून जी अर्थपूर्ण माहिती मिळत असते त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणून ओळखत असतो। कम्युनिकेशन म्हणजे काय, माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचे जे माध्यम आहेत त्याला कम्युनिकेशन म्हणतो। जसं इंटरनेट हा कम्युनिकेशनचं एक माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून एका ठिकाणची माहिती दुसऱ्या ठिकाणी आपण पाठवत असतो, हे लक्षात घ्या। आणि शेवटी टेक्नॉलॉजी म्हणजे काय, माहिती साठवण्यासाठी, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जो तंत्रज्ञान वापरलं जातं, जो साधन वापरलं जातं त्याला टेक्नॉलॉजी म्हणत असतो। आता जसं बघा, मला रॉ फॉर्म मध्ये माहिती भेटलेली आहे की रॉ फॉर्म मध्ये डेटा भेटलाय। आता जो डेटा भेटलाय त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर मला इन्फॉर्मेशन भेटणार आहे, कारण इन्फॉर्मेशनला काहीतरी अर्थ असतो आणि रॉ फॉर्म मध्ये असणाऱ्या याला आपण डेटा म्हणत असतो, आता कच्च्या स्वरूपामध्ये। आणि दुसरी गोष्ट, कम्युनिकेशन म्हणजे माहिती पाठवण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी जे काही नेटवर्क वापरत असतो त्याला कम्युनिकेशन म्हणतो, जो माध्यम वापरतो। टेक्नॉलॉजी म्हणजे ते उपकरण ज्या उपकरणाचा वापर करून आपण माहिती पाठवत असतो, माहिती स्वीकारत असतो किंवा माहितीवर प्रक्रिया करत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, टेक्नॉलॉजी। जसं फॉर एक्झाम्पल मला सांगा, कम्प्युटर, सॉफ्टवेअर हे काय आहे, टेक्नॉलॉजीचे प्रकार आहेत। तर अशा प्रकारे हे इंट्रोडक्शन पार्ट आहे ICTचं। यानंतर आता आपण जाऊया, काय माहिती आहे का, व्याख्या जर बघितलं तर काय आहे, ICT म्हणजे काय, माहिती गोळा करणे, ती माहिती साठवणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि ती देवाणघेवाण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व तांत्रिक साधनांच्या एकत्रित संचाला ICT म्हणतो। तर एकत्रित जे काही टेक्निक वापरत असतो ज्याच्यामध्ये माहिती काय करणे, तर गोळा करणे, त्या माहितीवर प्रक्रिया करणे, माहितीवर प्रक्रिया केल्यानंतर ती साठवणे आणि नंतर त्या माहितीची देवाणघेवाण करणे, या सर्व प्रक्रिया करण्यासाठी जेवढे काही आपण साधन वापरत असतो त्या सगळ्यांना एकत्रित ICT म्हणून ओळखत असतं। आता यामध्ये पहिलं पॉईंट आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे हिस्ट्री आणि
आणि जनरेशन ऑफ कम्प्युटर. कधी कधी एखादा प्रश्न या टॉपिकवर पण विचारलं जातं, पण प्रश्न येण्याची शक्यता कमी असते या टॉपिकवर. पुढं प्रश्न डिटेल विचारलं जातं, जसं सॉफ्टवेअरवर प्रश्न जास्त असतं आणि सायबर सिक्युरिटीवर प्रश्नांची संख्या जास्त असते किंवा वर्ड फाईलवर असते. तर इथं आपण थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, संगणकाचा इतिहास बघितलं तर एका रात्रीमध्ये काही संगणक तयार झालेलं नाहीये. गरजेनुसार हळूहळू संगणकाची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला जे संगणक तयार झाले ते एवढं स्पीडने चालत नव्हते, त्यांचा आकार मोठा होता. कालांतराने जेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा विकास झाला त्यानुसार संगणकाचा पण विकास झालेला आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं, संगणकाचा विकासामध्ये त्याची स्पीड वाढवणे असेल, त्याची साईज कमी होणे असेल, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता जर संगणकाचा इतिहास हजारो वर्षापूर्वीच्या अबॅकस पासून सुरू होतं, ते महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे पहिल्यांदा अबॅकसची निर्मिती झाली. हे जगातील पहिलं कॅल्क्युलेटर होतं मित्रांनो, कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस होतं. तर संख्या कॅल्क्युलेट करण्यासाठी जगातील पहिलं जो डिव्हाइस तयार करण्यात आलं त्याला अबॅकस म्हणत असतो. चीनमध्ये ह्याचा शोध लागला होता 5000 वर्षापूर्वी. विचार करा, त्यावेळेस लोकांना पण काय आहे याबद्दल माहिती होतं आणि अबॅकसचा शोध लावलं 5000 वर्षापूर्वी. आणि याच्या साहाय्याने बेरीज आणि वजाबाकी हे केलं जात होतं. तर हे पहिलं टेक्नॉलॉजी आहे किंवा आपण असं म्हणू शकतो पहिलं यंत्र आहे जो संगणकाच्या वाटचालीला सुरुवात करून दिलं, तो अबॅकस, ज्याच्या साहाय्याने बेरीज आणि वजाबाकी तयार करण्यासाठी काय आहे हे डिव्हाइस वापरलं जातो. त्यानंतर बघा, नेपियर बोन्स हा 1617 मध्ये काय आहे आलं. नेपियर बोन्स यांनी याचा शोध लावला. जॉन नेपियर यांनी नेपियर बोन्सचा शोध लावला. आणि नेपियर बोन्स हा डिव्हाइस काय काम करत होतं, तर नेपियर बोन्सच्या साहाय्याने गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी हाडांच्या पट्ट्यांचा वापर केला. त्यालाच आपण बोन्स म्हणतो. नेपियर बोन्स यांनी काय केलं, हाडांच्या पट्ट्यांचा वापर करून गुणाकार आणि भागाकार तयार करू शकतो अशा प्रकारचे एक डिव्हाइस तयार केलं. तर याला आपण नेपियर बोन्स म्हणतो. यानंतर आहे पुढे पास्कलाईनची निर्मिती 1642 मध्ये. ब्लेज पास्कल नावाच्या फ्रेंच गणितज्ञाने ही मेकॅनिकल कॅल्क्युलेशनचं शोध लावलं. केवळ बेरीज आणि वजाबाकी करू शकतं असं म्हणून याला ॲडिंग मशीन असेही म्हणतो. आता ऍक्च्युली या ठिकाणी मेकॅनिकल डिव्हाइसचा शोध हा पास्कलाईन यांनी लावलं होतं, ज्यामध्ये मेकॅनिकल कॅल्क्युलेटर शोधलं आणि ज्यामध्ये फक्त दोनच प्रक्रिया करू शकत होतं, एक बेरीज आणि वजाबाकी. तर हे सिक्वेन्स कधी कधी विचारू शकतात की बाबा पहिल्यांदा मेकॅनिकल कॅल्क्युलेटर कुणी तयार केलं, तर पास्कलाईन यांनी तयार केलं. कधी 1642 मध्ये. यानंतर आता बघा, डिफरन्स इंजिन अँड अनालिटिकल इंजिन्स काय आहे, तर याचा शोध लागलं. जसं चार्ल्स बॅबेज नावाच्या शास्त्रज्ञाने 1822 मध्ये डिफरन्स इंजिन आणि 1837 मध्ये अनालिटिकल इंजिनचा शोध लावला. तर एका शास्त्रज्ञाने काय केलेलं माहित आहे का, या ठिकाणी जर बघितलं तर या दोन्ही गोष्टीचा शोध लावला. एक डिफरन्स इंजिन नावाचं उपकरण आणि दुसरं अनालिटिकल इंजिन नावाचं उपकरण. 1822 मध्ये जर कशाचं लावलं असेल तर डिफरन्स इंजिनचं, आणि 1837 मध्ये अनालिटिकल इंजिनचा काय आहे शोध लावलेला आहे. आता बघा, अनालिटिकल इंजिन मध्ये आजच्या आधुनिक संगणकाप्रमाणे इनपुट, प्रोसेस, आउटपुट आणि स्टोरेज हे मुख्य भाग होते. तर आता इथं बघा, याला आपण एवढं का जास्त मानतो का, कारण ह्यांनी जो काही शोध लावलेलं अनालिटिकल इंजिन होतं, ह्याच्यामध्ये सध्याच्या कॉम्प्युटरमध्ये असणारे जे काही घटक आहेत, इनपुट असेल, आउटपुट असेल, स्टोरेज डिव्हाइस असेल किंवा प्रोसेसिंग डिव्हाइस असेल, तर हे सगळे घटक जे आहे या ठिकाणी या अनालिटिकल इंजिन मध्ये प्रेझेंट होतं. त्याचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला आहे. म्हणून चार्ल्स बॅबेज याला संगणकाचा जनक आणि फादर ऑफ कम्प्युटर म्हणतो. का, कारण कम्प्युटरमध्ये घडणारे सगळे क्रिया या ठिकाणी घडून दाखवली होती, ज्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइस, त्यानंतर आउटपुट डिव्हाइस, स्टोरेज डिव्हाइस, हे सगळे घटक त्या ठिकाणी या अनालिटिकल इंजिन मध्ये त्यांनी काय आहे तयार केलेलं होतं. आणि याच कारणामुळे फादर ऑफ कम्प्युटर म्हणून आपण कोणाला ओळखत असतो, तर चार्ल्स बॅबेजला म्हणतो. तर हे पॉइंट लक्षात घ्या, हे विचारू शकतात. यानंतर बघा, लेडी एडा लवलेल. तर आता बघा, लेडी एडा लवलेस यांनी काय केलं, याने अनालिटिकल इंजिन साठी पहिली अल्गोरिदम यांनी प्रोग्राम तयार केला. आता प्रोग्रामच्या शोधाची सुरुवात झाली मित्रांनो. का, कारण संगणकाला चालण्यासाठी प्रोग्रामची गरज आहे. विदाऊट प्रोग्राम संगणक चालू शकत नाही किंवा तेवढ्या चांगल्या प्रक्रिया करू शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जे अनालिटिकल इंजिन तयार केली ती चार्ल्स बॅबेज यांनी, ह्याच्यासाठी पहिला प्रोग्राम तयार करण्याचं काम लेडी एडा यांनी केलेलं होतं. त्यांना जगातील पहिलं प्रोग्रामर म्हणून ओळखत असतो. फर्स्ट प्रोग्रामर जर कोण असेल तर लेडी एडा आहे रे. एडी नव्हती, ते नाव आहे तसं. तर लेडी एडा नावाचं काय आहे शास्त्रज्ञांनी, यांनी काय केलेली होती, पहिल्यांदा प्रोग्राम तयार केलं. कशासाठी, चार्ल्स बॅबेजनी तयार केलेल्या अनालिटिकल इंजिन साठी. त्यावेळेस कम्प्युटर वगैरे असं काही नाव देण्यात आलेलं नव्हतं. हे असणार आहे. यानंतर आता टॅब्युलेटिंग मशीनची सुरुवात झाली 1890 मध्ये. पुढे जाऊन टॅब्युलेटिंग मशीनची सुरुवात झाली. हर्मन ओलरीथ यांनी अमेरिकेच्या जनगणनेसाठी हे यंत्र बनवलं. यात माहिती साठवण्यासाठी पंच कार्डचा
वापर केला गेला होता, एवढं महत्वाचं नाहीये. आता आधुनिक संगणकाची सुरुवात ही दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान झाली मित्रांनो. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आधुनिक यानी काय मॉडर्न कॉम्प्युटरची सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये 1946 ला इनायक नावाच्या काय आहे हे एक प्रकारचं कॉम्प्युटर तयार केलं. तर ENIAC पहिले पूर्ण इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक तयार करण्यात आलं. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कम्प्युटर म्हणतो. नंतर 1951 मध्ये युनिवॅक नावाचं काय आहे कम्प्युटर पहिले व्यावसायिक आणि कमर्शियल वापरासाठीचं संगणक तयार केलं. तर अशा प्रकारे हा IMP पॉइंट आहे. तुम्हाला विचारलं जाईल आधुनिक संगणक पहिल्यांदा कधी झालं, तर 1946 मध्ये, आणि नंतर हळूहळू संगणकाच्या प्रगतीला सुरुवात झाली. जेव्हा सुरुवातीचे संगणक तयार करण्यात आले त्याची साईज खूप मोठी होती. का? कारण त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरल्या जात होत्या ते लवकर गरम व्हायच्या, म्हणून ते दूर दूर ठेवणं गरजेचं होतं. आणि आता आपण तेच बघणार आहे संगणकाच्या पिढ्या कोणकोणत्या आहेत. आता हे फास्ट घेतोय कारण ह्याच्यावर प्रश्न खूप कमी विचारला जातात, पण टॉपिक नाही राहू म्हणून या ठिकाणी आपण अशा पद्धतीने घेतोय. आता बघा संगणकाच्या पिढ्या हे IMP आहे. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्या पिढीमध्ये काय वापरलं, दुसऱ्या पिढीमध्ये काय वापरलं, तिसऱ्या पिढीमध्ये काय वापरलं. तर आपल्याला पटापट सांगता यायला पाहिजे कोणत्या पिढीमध्ये काय वापरलेलं आहे. सगळ्यात पहिली पिढी 1940 ते 1956 दरम्यान याला फर्स्ट जनरेशन कम्प्युटर म्हणतो. आता ज्या पहिल्या पिढीमध्ये कम्प्युटर होतं त्या कम्प्युटरमध्ये मेन कंटेंट जर काय असेल तर मेन कंटेंट म्हणजे व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आलेलं होतं. तर विचारलं जाईल व्हॅक्यूम ट्यूबचा वापर हे कोणत्या जनरेशनच्या संगणकामध्ये होतं, तर पहिल्या जनरेशनच्या संगणकामध्ये कम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आला. आणि माहिती साठवण्यासाठी जी मेमरी होती ती मॅग्नेटिक ड्रमचा वापर केला. आणि यानंतर लँग्वेज कोणती, तर मशीन लँग्वेजचा वापर केला गेला, जो एक बेसिक लँग्वेज आहे जी संगणकाला समजणारी लँग्वेज आहे. तर या मशीन लँग्वेजचा वापर करून पहिलं संगणक तयार केलं. आता या संगणकाचं वैशिष्ट्य काय होतं बघा, व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केलं गेलेलं होतं. बाकी या सगळ्या घटकांचा वापर केला, परंतु याच्यामध्ये साईज खूप मोठी होती मित्रांनो. एका खोली एवढं एक संगणक होतं. खूप उष्णता निर्माण करत आणि महाग होतं हे. का? कारण याच कारणामुळे त्याची साईज मोठी होती. एक आपली खोली जी आहे ना, या खोली एवढं एक संगणक होतं पहिल्या जनरेशन मध्ये. जो जनरेशनचा कालावधी तो 1940 ते 56 दरम्यान. याचं एकमेव कारण म्हणजे व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करणे मित्रांनो. का? कारण हे संगणक खूप लवकर गरम व्हायचं, त्याला थंड करण्यासाठी अनेक फॅन लावले जायचे, AC लावली जायची. या कारणामुळं त्याची साईज खूप मोठी असायची. 56 नंतर चालू होतो सेकंड जनरेशन. का? सेकंड जनरेशन मध्ये या व्हॅक्यूम ट्यूबला चेंज करून त्याच्या जागेवर दुसरं उपकरण वापरण्यात आलं, आणि जे वापरण्यात आलं त्याला नाव देण्यात आलं ट्रान्झिस्टर. तर सेकंड जनरेशन मध्ये जो व्हॅक्यूम ट्यूब पहिल्या जनरेशन मध्ये वापरलं होतं त्याच्या जागेवर ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आला. मग विचारलं जाईल पहिल्या जनरेशन मधून सेकंड जनरेशन मध्ये कम्प्युटर येत असताना व्हॅक्यूम ट्यूबच्या जागेवर कोणतं उपकरण वापरलं किंवा कोणतं कंपोनंट वापरलं, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झिस्टरचा वापर केला. ट्रान्झिस्टर असल्यामुळे संगणकाचा आकार कमी झाला. का? कारण हे तेवढं पाहिजे तेवढं गरम होत नव्हतं. पहिल्या पिढीमध्ये संगणकाचा मोठा आकार होण्याचं कारण म्हणजे व्हॅक्यूम ट्यूबचा वापर, आणि दुसऱ्या पिढीमध्ये जेव्हा ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आला 56 ते 63 पर्यंत, तेव्हा ती साईज कुठंतरी लहान झाली. तर हा IMP पॉइंट आहे की बाबा कोणत्या पिढीमध्ये मुख्य कंटेंट कंपोनंट कोणता असणार आहे. ट्रान्झिस्टरचा वापर. मेमरी कोणतं, तर मॅग्नेटिक कोरचा वापर करण्यात आला. यानंतर भाषा बघा, असेंब्ली लँग्वेज काय आहे, आणि उच्च यानी काय उच्च भाषांची सुरुवात झाली, जसं फोर्ट्रन आणि कोबोल हे दुसऱ्या पिढीमध्ये वापरलं. पहिल्या पिढीमध्ये काय आहे मशीन लँग्वेजचा वापर झाला, दुसऱ्या पिढीमध्ये असेंब्ली लँग्वेजचा वापर झाला, किंवा जे हाय लेवल लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये फोर्ट्रन असेल, कोबोल असेल, हे हाय लेवल लँग्वेज आहेत, ह्यांचा वापर व्हायला सुरुवात झालं. वैशिष्ट्य, पहिल्या पिढीपेक्षा दुसऱ्या पिढीतील संगणक आकाराने लहान झालं. दुसऱ्या पिढीतील संगणकाचा वेग वाढला मित्रांनो, आणि हे कमी वीज वापरणारे काय संगणक तयार झाले. उदाहरणामध्ये दुसऱ्या पिढीतील संगणक IBM 1401, यानंतर CDC 1604 हे दोन आहेत सेकंड जनरेशन मधले. विचारू शकतात सेकंड जनरेशन मधील संगणक कोणते, तर IBM 1401 हा सेकंड जनरेशन मधील काय आहे संगणक आहे. आता तिसरी पिढी 64 पासून ते 71 पर्यंत, आणि तिसरी पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर झाला कोणाच्या जागेवर, तर ट्रान्झिस्टरच्या जागेवर. मेन कंपोनंट प्रत्येक पिढीमध्ये बदलत आहे. पहिल्या पिढीमध्ये जर बघितलं व्हॅक्यूम ट्यूब, दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टर, आणि तिसऱ्या पिढीमध्ये काय आहे इंटिग्रेटेड सर्किट आहे. IC आहे, छोटी चिप असते, त्या चिपचा वापराला सुरुवात झाली. हे लक्षात घ्या. जॉर्ज किल्बी यांनी काय आहे इंटिग्रेटेड सर्किटचा शोध लावलेला होता. तर हा IMP पॉइंट आहे. इंटिग्रेटेड सर्किटचा शोध
शोध कुणी लावलेलं तर त्याचं नाव आहे जॅक किल्बी नावाच्या शास्त्रज्ञाने. छोटी चिप असते, त्या चिपचा वापर व्हायला सुरुवात झाली. मेमरी, मोठ्या क्षमतेची मॅग्नेटिक डिस्क. जसं जसं जनरेशन बदलत गेली मेमरीची स्टोरेज कॅपॅसिटी पण वाढत गेलेली आहे मित्रा. तर या ठिकाणी हाय क्षमतेची मॅग्नेटिक डिस्क वापरायला सुरुवात झाली. भाषा बदलली, हाय लेवल लँग्वेज वापरलं झालं आणि हाय लेवल लँग्वेज मध्ये कोणतं पास्कल आणि बेसिक या लँग्वेजच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि संगणकामध्ये या लँग्वेजचा वापर करून संगणक सुरू करण्यात आलं. आता बघा तिसऱ्या जनरेशनच्या कम्प्युटरमध्ये कीबोर्ड आणि मॉनिटरचा वापर सुरू झाला. ह्याच्या अगोदर नव्हतं. तर कीबोर्ड आणि मॉनिटरचा वापर कितव्या जनरेशन मध्ये झालाय? तिसऱ्या जनरेशन मध्ये. ऑपरेटिंग सिस्टीम संकल्पना याच काळात आली, आकाराने डेस्कटॉप सारखे झाले मित्रांनो. ह्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या पिढीमध्ये संगणकासोबत इंटरॅक्शन करायला सोपं जावं म्हणून ऑपरेटिंग सिस्टीमची निर्मिती झालेली नव्हती. तिसऱ्या जनरेशन मध्ये ऑपरेटिंग सिस्टीमच्या उदयाला सुरुवात झाली आणि तिथून पुढच्या असणाऱ्या जनरेशन मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आल्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी, स्पीड संगणकाची ही अतिशय जास्त वेगाने वाढलेली दिसते आपल्याला. तर ह्याच्यामध्ये IBM 360 सिरीज आणि मित्रांनो माहित आहे का होनीवेल 6000 हे दोन संगणकाची सिरीज जी आहे तिसऱ्या पिढीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किटचा वापर झाला. आणि चौथी पिढी आहे ती म्हणजे 1971 मध्ये. मुख्य घटक कोणतं तर इथं मायक्रो प्रोसेसरचं काय आहे वापर करण्यात आलं. तर इंटिग्रेटेड सर्किटच्या जागेवर मायक्रो प्रोसेसर आलं. यात VLSI व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजे काय रे तर एक अशा प्रकारचे चिप टाईप असतं आणि त्याच्यावर छोटे छोटे रजिस्टर बसवलेले असतात. त्या मायक्रो प्रोसेसरचं काय या ठिकाणी जर बघितलं तर निर्मिती झाली आणि चौथ्या जनरेशन मध्ये संगणकामध्ये बसवलेलं. यामध्ये बघा एका चिपवर हजारो ट्रान्झिस्टर बसवलेले असतात. पहिलं ट्रान्झिस्टर वेगवेगळे वापरले जायचे मित्रा. इथे एका चिपवर हजारो ट्रान्झिस्टर काय आहे बसवलेले असतात. उदाहरण सांगतो बघा, तुम्ही मोबाईल फोडा, मोबाईलमध्ये एक चिप निघते आणि त्या चिपवर छोटे 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 ट्रान्झिस्टर बसवलेले असतात. मग एका चिपवर हजारो ट्रान्झिस्टर बसवल्यामुळं स्पीड अतिशय जास्त वेगाने त्याची वाढलेली दिसते आणि यालाच आपण मायक्रो प्रोसेसर म्हणतो. आपलं टीव्ही असेल, आपलं कम्प्युटर असेल, आपलं मोबाईल असेल, फोडल्यानंतर मध्यंतरी एक प्लेट निघते, ज्या प्लेटवर वेगवेगळे ट्रान्झिस्टर जोडलेले असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ मायक्रो प्रोसेसर. सेमी कंडक्टर मेमरीचा वापराला सुरुवात झाली. कधी माहित आहे का चौथ्या जनरेशन मध्ये 1971च्या नंतर. आणि भाषा कोणत्या C++, जावा आणि GUI ग्राफिकल युजर इंटरफेसचा वापर सुरू झालं. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय आहे संगणकाला आता चित्र पण समजायला सुरुवात झाली मित्रा. ह्याच्या अगोदर चित्र समजत नव्हतं संगणकाला, काही कीवर्ड्स फक्त समजत होते. पण संगणकाला चित्र कधीपासून समजायला लागले तर मित्रांनो माहित आहे का 71च्या नंतर हे संगणक अत्यंत वेगवान, लहान होते, स्वस्त झाले. इंटरनेटचा विस्तार याच काळात झाला मित्रांनो. ऍपल सेकंड, यानंतर पर्सनल कम्प्युटर PC ची निर्मिती, स्टार 1000 यासारखे संगणक या ठिकाणी या पिढीमध्ये तयार होताना दिसतात 71च्या नंतर. आणि शेवटची मित्रांनो माहित आहे का पिढी म्हणजे पाचवी पिढी, त्याला प्रेझेंट आणि फ्युचर म्हणतो. आणि या पाचव्या पिढीमध्ये येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे घटक. या पाचव्या पिढीमध्ये येतं रोबोटिक्स सारखे घटक. ही गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यानंतर अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन हे तंत्रज्ञान वापरले जातात. मेमरीसाठी ऑप्टिक डिस्क किंवा क्लाउड स्टोरेज वापरतात, ज्यामध्ये अफाट प्रमाणामध्ये डेटा साठवलं जातं. नैसर्गिक भाषा समजणे, व्हॉइस रिकॉग्निशन, रोबोटिक्स, यानंतर स्वतः निर्णय घेण्याची क्षमता, समांतर प्रक्रिया पॅरलल प्रोसेसिंग म्हणजे याचा अर्थ एकाच वेळेस अनेक प्रक्रिया घडून आणणे. तर हे सगळं आता पाचव्या पिढीमध्ये आहे. जसं माझं लॅपटॉप आहे, लॅपटॉपवर ॲट ए टाइम मी 4-5 प्रोसेस करू शकतो. एका बाजूला मी काहीतरी टाईप करू राहिलो, दुसऱ्या बाजूला गाणे चालू आहेत, तिसऱ्या बाजूला आणखी आपलं ॲप्लिकेशन चालू आहे. तर अशा प्रकारे पॅरलल प्रोसेसिंगची सुरुवात ही पाचव्या पिढीमध्ये झालेली आहे. ज्या पिढीमध्ये मला सांगा व्हॉइस रिकॉग्निशन म्हणजे मी मोबाईलला आवाज देतोय, तो मोबाईल त्या ठिकाणी सर्च करून राहिला. तर हे पाचव्या पिढीची टेक्नॉलॉजी आहे. न पहिल्या, दुसऱ्या, न तिसऱ्या, न चौथ्याची आहे. तर बघा व्हॅक्यूम ट्यूब नंतर जर बघितलं तर ट्रान्झिस्टर नंतर इंटिग्रेटेड सर्किट नंतर मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो प्रोसेसरच्या नंतर मला सांगा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही पाचवी पिढी आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. IBM वॉटसन, गुगल असिस्टंट हे सगळे काय आहे इथं हे पाचव्या पिढीमध्ये तुलनात्मक. बघा वरती काय वाचलो त्यापेक्षा हे लक्षात घ्या.
पहिली पिढी 1940 ते 56 मध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरण्यात आलं. मशीन लँग्वेजचा वापर केला, ज्याला 0 आणि 1 म्हणत असतो. वैशिष्ट्य खूप मोठं होतं आणि जास्त लवकर गरम व्हायचं. दुसरी पिढी 1956 ते 63 मध्ये व्हॅक्यूम ट्यूबच्या जागेवर ट्रान्झिस्टर वापरलं. लँग्वेज मशीन लँग्वेज पासून असेंब्ली लँग्वेज वापरायला सुरुवात झाली. आकार थोडं लहान झालं आणि वेगवान झालं मित्रांनो. का? व्हॅक्यूम ट्यूबच्या जागेवर ट्रान्झिस्टर वापरलं. तिसरी पिढी जर बघितलं 64 पासून ते 71 पर्यंत, आणि या ठिकाणी ट्रान्झिस्टरची जागा कोणी घेतली तर मेन कंपोनंट इंटिग्रेटेड सर्किट यांनी घेतलेली आहे. आणि आता इंटिग्रेटेड सर्किट या ठिकाणी घेतल्यामुळं हाय लेवल लँग्वेज वापरायला सुरुवात झाली. मॉनिटर आणि कीबोर्डचा वापर तिसऱ्या पिढीमध्ये झाला, जेव्हा इंटिग्रेटेड सर्किटची निर्मिती झाली. यानंतर चौथ्या पिढीमध्ये इंटिग्रेटेड सर्किटच्या जागेवर मायक्रो प्रोसेसर वापरलो, ज्यामध्ये भाषा सी, C++, जावा आणि हे वापरलं गेलं. आकाराने लहान पीसी वगैरे या ठिकाणी, आणि इंटरनेटचं उदय पण इथं झालंय. पाचव्या पिढीमध्ये सध्या आणि भविष्यात असणारी पाचवी पिढी आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो. ह्युमन लँग्वेज समजता आता याला. डायरेक्ट तू बोलू शकतो संगणकाला, रे डायरेक्ट मी मोबाईल मध्ये बोलू शकतो ना, हा पिक्चर किंवा एखादा डेटा सर्च करायचंय मला, तर डेटा सर्च केलो तर मी बोललो तरी त्याला समजायला लागतं. तर अशा प्रकारे ह्युमन लँग्वेज आता संगणकाला समजते. का? कारण AI चा वापर करतो. रोबोटिक्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी हे कोणामध्ये येत असेल तर पाचव्या पिढीमध्ये, ज्या ठिकाणी AI चा काय करतो, वापर करत असतो. आता बघा काय कीवर्ड लक्षात ठेवायचा. IC इंटिग्रेटेड सर्किटचा शोध कुणी लावला तर जॅक किल्बी यांनी लावलेला आहे. मायक्रो प्रोसेसरचा शोध कुणी लावला? टेड हॉप नावाच्या या शास्त्रज्ञांनी लावले. संगणकाचा जनक कोण? चार्ल्स बॅबेज आहे. पहिली प्रोग्रामर कोण? एडा लेवलेस आहे. आणि यानंतर पहिले इलेक्ट्रॉनिक संगणक कोण? ENIAC आहे. आणि ट्रान्झिस्टरचा शोध कोणी लावलाय तर मित्रांनो काय आहे, त्याला बेल लॅबोरेटरीज या काय आहे आणि ब्रोटेन या दोघांनी लावलेलं आहे. तर हे खूप डेटा महत्वाचा आहे. प्रश्न जर विचारलं तर अशाच पद्धतीने फॅक्च्युअल डेटावरचा प्रश्न विचारलं जातं. ही नोट्स मी टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे आणि एका लेक्चरमध्ये हे सगळं कव्हर करायचं आहे, म्हणून थोडं फास्ट घेतोय. एकदा रिकॉल करून घ्या काय आहे कसं आहे. आणि जिथं कन्सेप्च्युअली पार्ट आहे तिथं कन्सेप्च्युअली मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार, आणि जिथं फक्त पाठांतराचा भाग आहे तिथं पाठांतर करा. आता बघा संगणक हार्डवेअर. जेव्हा तुम्ही कम्प्युटरला बघता तर कम्प्युटरमध्ये दोन भाग येतात. एक भाग आपल्या डोळ्याने दिसतो, जे डोळ्याने दिसतं त्याला आपण हाताने स्पर्श करतो. मग संगणकाच्या ज्या ज्या भागाला आपण हाताने स्पर्श करतो त्या सर्व भागाला आपण हार्डवेअर म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. जसं कीबोर्डला स्पर्श करतो, हार्डवेअर आहे. माऊसला स्पर्श करू शकतो, हार्डवेअर आहे. किंवा संगणकामध्ये असणारा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हार्डवेअर आहे. त्याच्यानंतर मेमरी युनिट हार्डवेअर आहे. तर ज्या ज्या घटकाला आपण हात लावू शकतो त्याला हार्डवेअर म्हणतो, आणि ज्या घटकाला हात लावू शकत नाही त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणत असतो. तर या ठिकाणी बघा संगणकाचे जेवढे काही फिजिकल कंपोनंट आहेत ज्याला आपण पाहू शकतो मित्रांनो, ज्या संगणकाच्या भागाला स्पर्श करू शकतो त्या सर्व भागाला हार्डवेअर म्हणून आपण ओळखत असतो. आणि विदाऊट हार्डवेअर सॉफ्टवेअर आपलं काम करत नाही. सॉफ्टवेअरला काम करण्यासाठी हार्डवेअरची गरज असते. मला सांगा, माझ्याकडे हा मोबाईल कॉम्प्युटर आहे, एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे. तर हे ज्याला ज्याला मी हात लावतोय सगळं हार्डवेअर आहे, आणि हे मोबाईल आहे म्हणून याच्यामध्ये सॉफ्टवेअर काम करतो, अदरवाईज कामच केलं नसतं. तर या दोघांच्या संगनमताने एखादी प्रक्रिया सुरू होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी सॉफ्टवेअर जो आहे, हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर काम करू शकत नाही, आणि सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअर काय आहे, एक निकामी पेटी आहे मित्रा. एखादा संगणकामध्ये हार्डवेअर सगळं आहे पण त्याच्यात सॉफ्टवेअर इन्स्टॉल नसेल तर ते कोणतेही काम करत नाही. तर यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही असेल तरच एखादं काम एक्झिक्यूट होतं. आता हार्डवेअर मध्ये कोण कोण येतात रे? सगळ्यात पहिलं इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस म्हणजे ते उपकरण ज्या उपकरणाच्या साहाय्याने आपण एखादी माहिती संगणकाला सांगतो आणि जेणेकरून की तो माहिती जे संगणक घेतो मित्रांनो. जसं मानवाला जर आपण बघितलं ॲज अ कम्प्युटर तर आपले इनपुट डिव्हाइस काय? डोळे, ज्याच्याद्वारे मी माहिती कलेक्ट करतो. मित्रांनो माहित आहे का, स्मेलद्वारे माहिती कलेक्ट करतो. यानंतर स्पर्शद्वारे माहिती कलेक्ट करतो. त्याच पद्धतीने संगणक ज्या ज्या घटकाच्या ज्या ज्या उपकरणाच्या द्वारे माहिती गोळा करतो, कलेक्ट करतं, त्याला इनपुट डिव्हाइस म्हणून ओळखत असतो. आता जी माहिती संगणकामध्ये गेलेली आहे त्या माहितीवर प्रक्रिया करणारा जो डिव्हाइस आहे त्याला आपण प्रोसेसिंग युनिट म्हणत असतो, त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो. जसं मी डोळ्याने बघितलं, डोळ्याने माहिती घेतली आणि इनपुट डिव्हाइस झालं माझे डोळे.
ती माहिती माझ्या मेंदूकडे गेली, त्या ठिकाणी झाली प्रोसेस, तर माझं मेंदू काय झालं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट झालं. नंतर मला जे काही दिसलं ते मी एखाद्याला सांगतोय, बोलतोय, अरे बघ तो वाघ आहे, तर याचा अर्थ मी रिटर्न सांगतोय, तर ज्याच्या साहाय्याने सांगतो, माऊसच्या साहाय्याने सांगतो, तर तो झालं आउटपुट डिव्हाइस. तर अशा प्रकारे हार्डवेअर मध्ये इनपुट डिव्हाइस, त्यानंतर सेकंड असणार आहे प्रोसेसिंग युनिट, यानंतर आउटपुट डिव्हाइस, आणि पुढे जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, स्टोरेज डिव्हाइस. प्रोसेस केलेली माहिती साठवण्यासाठी जी मेमरी असते कम्प्युटरमध्ये त्याला स्टोरेज डिव्हाइस म्हणतो. तर हार्डवेअर मध्ये 4 कंपोनंट येतात, इनपुट डिव्हाइस, प्रोसेसिंग युनिट, त्यानंतर आउटपुट डिव्हाइस आणि स्टोरेज डिव्हाइस. तर 4ही युनिट बद्दल आपल्याला डिटेल बघायचे काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता या ठिकाणी इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस म्हणजे काय आहे, तर मित्रांनो माहित आहे का, असं डिव्हाइस ज्याच्या साहाय्याने संगणकाला माहिती पुरवली जाते, संगणकाला माहिती किंवा संदेश दिलं जातं, त्या डिव्हाइसला इनपुट डिव्हाइस म्हणतो. ज्या साधनाद्वारे आपण संगणकाला डेटा किंवा सूचना देतो त्यांना इनपुट डिव्हाइस म्हणून ओळखत असतो. संगणकाला सूचना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला इनपुट डिव्हाइस म्हणतो. जसं मी मानवाचं उदाहरण घेतलं, मला समजण्यासाठी माझा हात, पाय, डोळे, कान, नाक या सगळ्या सेन्सरचा वापर करत असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी इनपुट डिव्हाइस असतात. आता कोणकोणते असतात इनपुट डिव्हाइस, तर सगळ्यात पहिलं कीबोर्ड. कीबोर्डद्वारे आपण काहीतरी टाईप केलं की संगणकात जातं की नाही रे, तर कीबोर्ड हा एक प्रकारचं इनपुट डिव्हाइस आहे, हार्डवेअरचं उदाहरण आहे, आणि कीबोर्डचा वापर करून आपण एखादी माहिती संगणकाला संदेश देण्याचं काम करतं. हे सर्वात महत्त्वाचं इनपुट डिव्हाइस आहे. यात साधारणपणे 104 कीज असतात रे. IMPI विचारलं जाईल कीबोर्डमध्ये एकूण कीची संख्या किती, 104 असतात. त्याचे वेगवेगळे कामं असतात आणि कार्यानुसार त्या कीला वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. ज्याच्यामध्ये पहिलं गट आहे फंक्शन की. संगणकाच्या वरच्या बाजूला, कीबोर्डच्या वरच्या बाजूला अशी पट्टी असते, F1 F2 F3 F4 F5 हे सगळं लिहिलेले असतात. ते 1 ते F1 ते F12 हे जे असतात यांना फंक्शन की म्हणतो. विचारलं जाईल फंक्शन की किती असतात, तर F1 पासून ते F12 पर्यंत असतात. यानंतर बघा मॉडिफायर की असतात. मॉडिफायर की मध्ये कोण असतं, शिफ्ट असतं, कंट्रोल असतं, अल्टर असतं, इतर काही की सोबत वापरल्या जातात. हे स्वतंत्र काम करत नाही ना रे. मॉडिफाईड की जे असतात हे स्वतंत्र काम करत नाही. जसं मी नुसतं शिफ्ट दाबलो तर संगणकात काही बदल होत नाही, मी नुसतं कंट्रोल दाबलं तर संगणकात काही बदल होत नाही, मी नुसतं अल्टर दाबलं तर संगणकात काही बदल होत नाही. परंतु जर मी या की सोबत आणखी एखाद्या कीचा वापर केलो तर संगणकात बदल पडतं किंवा त्या ठिकाणी काहीतरी होतं. जसं उदाहरणामध्ये मी कंट्रोल दाबलो आणि कंट्रोल सोबत सी दाबलो तर मला या ठिकाणी त्या ठिकाणी कॉपी झालेलं दिसतं मित्रांनो. कळलं का? मी कंट्रोल दाबलो आणि ए अल्फाबेट दाबलो तर जेवढं काही माहिती आहे ती सगळी एकदाच सिलेक्ट होऊन जाते. मी कंट्रोल दाबलो आणि व्ही दाबलो तर त्या ठिकाणी सगळी माहिती पेस्ट होते. तर जेव्हा मित्रा सिंगल एकटी की काम करत नाही, ते अन्य की सोबत वापरत असतो, अशा कीला आपण मॉडिफायर की म्हणून ओळखत असतो. हे लक्षात घ्या. टॉगल की मध्ये काय येतं, कॅप्स लॉक आणि न्यूमेरिक लॉक, ह्याला आपण टॉगल की म्हणतो. हे झालं पहिलं कीबोर्ड. यानंतर दुसरं आहे मित्रांनो इनपुट डिव्हाइस, त्याला आपण माऊस म्हणत असतो. तर यालाच पॉइंटिंग डिव्हाइस म्हणतो आपण. माऊसलाच पॉइंटिंग डिव्हाइस म्हणतो. याद्वारे पण आपण काय आहे माहिती प्राप्त करू शकतो रे. याचा मुख्य प्रकार ऑप्टिकल, वायरलेस आणि मेकॅनिकल वेगवेगळे प्रकारचे माऊस आपल्याला आढळताना दिसतात. माऊसचा वापर करून आपण एखाद्या घटकावर क्लिक करू शकतो, एखादा घटक ओपन करू शकतो, एखादा घटक सिलेक्ट करू शकतो. तर हे सगळं इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड असेल, माऊस असेल, त्याचे प्रकार पडतात. ऑप्टिकल मध्ये लाईटचा वापर होतो, वायरलेस मध्ये मित्रांनो माहित आहे का केबल नसतं, आणि मेकॅनिकली 3 प्रकार पडतात. यानंतर बघा स्कॅनर हा एक प्रकारचा इनपुट डिव्हाइस आहे. छापील दस्तावेजाने डिजिटल प्रतिमेचं रूपांतर करण्यासाठी स्कॅनर वापरतो. म्हणजे याचा अर्थ एखादा छापील दस्तावेज आहे, एखाद्या कागदावर लिहिलेला आहे आणि कागदावर लिहिलेल्या डेटाला इमेजच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी जे वापरत असतो इनपुट डिव्हाइस, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्कॅनर मित्रा. जसं माझ्याकडे हा कागद लिहिलेला आहे, तर हा कागद लिहिलंय, तर याला मी अशा प्रकारे इनपुट डिव्हाइस स्कॅनरच्या साहाय्याने स्कॅन केलो तर हे जो काही लिहिलेलं आहे ते सगळे इमेजच्या फॉर्मॅटमध्ये येतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ काय रे, त्याला आपण स्कॅनर म्हणून ओळखत असतो, जो इनपुट डिव्हाइसचा एक प्रकार आहे. आता हे झालं कॉमन मित्रांनो. कोणकोणते बघितले इनपुट डिव्हाइस, कीबोर्ड बघितलं, माऊस बघितलं आणि यानंतर स्कॅनर बघितलं. बँकिंगसाठी विशेष काही इनपुट डिव्हाइस आपण या ठिकाणी बघूया आणखी, म्हणजे बाकीच्या एक्झामसाठी पण. MICR
मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन, बँकेच्या चेकवरील नंबर वाचण्यासाठी याचा वापर होतो. IMPI विचारलं जातं सरळ सरळ लाईन, बँकेतील चेकवरील नंबर वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या इनपुट डिव्हाइसचा वापर होतो? तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की MICR चा वापर हे बँकमधील चेकवरील नंबर वाचण्यासाठी केला जातो, इनपुट डिव्हाइस आहे. दुसरा आहे बघा OCR, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन, हाताने लिहिलेले किंवा छापलेले अक्षर ओळखण्यासाठी हे OCR इनपुट डिव्हाइसचा वापर होतो. हाताने लिहिलेले किंवा छापलेले अक्षर जे आहेत ते ओळखण्यासाठी OCR नावाच्या इनपुट डिव्हाइसचा वापर होतो. OMR हे शब्द ऐकला असेल तुम्ही, काय म्हणतो? ऑप्टिकल मार्क रीडर. स्पर्धा परीक्षेच्या उत्तरपत्रिका आन्सर की तपासण्यासाठी OMR चा वापर होत असतो. हे सगळेचे सगळे इनपुट डिव्हाइसचे प्रकार आहेत. तुम्हाला प्रश्न हेच विचारला जाईल सरळ सरळ, खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणकोणते? कीबोर्ड असणार आहे, माऊस असणार आहे, स्कॅनर असणार आहे, MICR असणार आहे, OCR असणार आहे आणि OMR असणार आहे. ही ऑल दीज आर इनपुट डिव्हाइसचे उदाहरण आहेत. तर एवढं लक्षात घ्या. यानंतर आणखी एक आहे BCR, बारकोड रीडर. वस्तूवरील बारकोड वाचण्यासाठी तुम्ही बघितलं असेल, फॉर एक्झाम्पल दुकानामध्ये गेल्यानंतर, मॉलमध्ये गेल्यानंतर ते बारकोड असं स्कॅन करतं आणि सामान देतं आणि बिल करत असतं. तर तो बारकोड वाचणारा जो इनपुट डिव्हाइस आहे त्या बिल करणाऱ्या व्यक्तीच्या हातात असतं, त्याला BCR म्हणत असतो. तर विचारलं जाईल दुकानामधील वस्तू घेत असताना त्या वस्तूवरील बारकोड वाचण्यासाठी कोणतं इनपुट डिव्हाइस वापरलं जातं? तर BCR चा वापर होतो. या व्यतिरिक्त बघा जॉयस्टिक गेमिंगसाठी वापरतात, लाईट पेन असेल, टच स्क्रीन असणार आहे, मायक्रोफोन असेल, वेब कॅम असेल, ऑल दीज आर इनपुट डिव्हाइस. जसं माझ्याकडे हा पेन आहे तर हे इनपुट डिव्हाइस आहे. इथं टिक केल्यानंतर लिहिलं जातं की नाही, इथं 8 लिहिलो तर संगणक या ठिकाणी कलेक्ट करू राहिलं. तर हे सगळेचे सगळे काय असतील तर इनपुट डिव्हाइस म्हणून आपण ओळखत असतो. तर अशा प्रकारे पूर्ण डिटेल न बघता इनपुट डिव्हाइस मध्ये कोण कोण इनपुट डिव्हाइस आहेत, कोणाकोणाद्वारे संगणकाला आपण माहिती देऊ शकतो, त्याला आपण संदेश देऊ शकतो, त्या सगळ्यांना इनपुट डिव्हाइस म्हणतो. आता बघा सेकंड आहे, त्याला आपण प्रोसेसिंग युनिट म्हणतो रे. आता प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय? त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणत असतो. जसं इनपुट डिव्हाइसचं काम माहिती प्राप्त करणे, जसं हाताद्वारे, पायाद्वारे, नाकाद्वारे, शरीराद्वारे माहिती प्राप्त झाली माझ्याकडे आणि ती माहिती गेली माझ्या मेंदूकडे. मेंदू काय करतोय? त्या माहितीवर प्रोसेस करतोय. त्याच पद्धतीने मित्रांनो माहित आहे का, संगणकाच्या आतमध्ये एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतो. त्याचं काम आहे बाहेरून आलेल्या इनपुट डिव्हाइसद्वारे आलेल्या माहितीचं विश्लेषण करणे, माहितीवर प्रक्रिया करणे, हे त्याचं काम आहे. जसं कीबोर्डवर मी 2+2 असं टाईप केलो तर 2 आणि 2 किती होणार आहे? 4 होणार आहे. हे कॅल्क्युलेट करण्याचं काम हे CPUचं असतं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचं असतं. जसं आपल्यामध्ये आपल्या मेंदूचं कार्य असतो त्या पद्धतीने काय आहे ह्याचं कार्य असतो. हे पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रा. आता बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, यालाच आपण प्रोसेसिंग युनिट म्हणतो. हे प्रोसेस करण्याचं काम करतं. जसं आपलं ब्रेन असतं तसं संगणकाच्या ब्रेनला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो. ह्याच्यामध्ये 3-4 घटक असतात बघा. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये एक असतं आलू म्हणजे अर्थमेटिक लॉजिक युनिट. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मधला आलू जो आहे हे गणिती प्रक्रिया काय आहे करत असतो आणि कंट्रोल युनिट हा संगणकाच्या सर्व भागांच्या कामावर नियंत्रण आणि कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम करत असतो. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलो की काय असणार आहे, कसं असणार आहे, तर एक लक्षात घ्या. तर अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे. तर हे अर्थमॅटिक लॉजिक युनिट मध्ये आलू एक आहे आणि दुसरं कंट्रोल युनिट आहे. कंट्रोल युनिट आहे. तर हे काय करत असतं, ज्या बेरीज वजा बाकीच्या क्रिया आहेत, कॅल्क्युलेशनच्या ज्या क्रिया आहेत, तर या सगळ्याच्या सगळ्या ALU करत असतो आणि कंट्रोल युनिट संगणकाच्या सर्व प्रोसेसवर कंट्रोल ठेवण्याचं काम करतो. आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून तयार होतं त्यालाच आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणून ओळखत असतो. तर इथं बघा तेच दिलंय, सर्व गणितीय क्रिया कोणामार्फत घडून आणलं जात असेल तर ALU मार्फत घडून आणलं जातं. संगणकाच्या सर्व भागांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असेल तर कंट्रोल युनिट करत असतो. सर्व क्रियांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम हे कंट्रोल युनिट करत असतं, जो या ठिकाणी संगणकामध्ये असतो मित्रा. यानंतर बघा रजिस्टर काय काम करत असते रे, तर रजिस्टर हा CPU मधील सर्वात वेगवान मेमरी असतं. तिथे प्रक्रिया सुरू असलेला डेटा तात्पुरता साठवलं जातं. तर बघ रे राजा मी काय म्हणतोय,
अशा प्रकारे हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. ह्याचे दोन घटक सांगितलं. एक घटक आहे ALU आणि दुसरा आहे त्याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो. ALU मध्ये जी प्रक्रिया चालू असते, एखाद्या डेटावर प्रक्रिया चालू असते, ज्या डेटावर प्रक्रिया चालू आहे तो डेटा टेम्पररी कालावधीसाठी ज्या मेमरीमध्ये साठवलेला असतं त्या मेमरीलाच आपण रजिस्टर म्हणून ओळखत असतो रे. तो डेटा टेम्पररी कालावधीसाठी ज्या मेमरीमध्ये साठवलेलं असतं त्याला आपण रजिस्टर म्हणतो. ही गोष्ट लक्षात घ्या. सर्वात वेगवान असतं हे. तर CPU मधील सर्वात वेगवान मेमरी आहे, जिथे प्रक्रिया सुरू असलेला डेटा तात्पुरत्या कालावधीसाठी साठवलेला जातो. जेव्हा प्रक्रिया संपते तेव्हा रजिस्टरमध्ये डेटा राहत नाही. जोपर्यंत प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत डेटा हा रजिस्टरमध्ये असतो आणि प्रक्रिया संपली की रजिस्टरमध्ये डेटा नसतो. मायक्रो प्रोसेसर काय रे? एका चिपवर पूर्ण CPU असणे यालाच मायक्रो प्रोसेसर म्हणतो. बघितलं असेल मोबाईल फोडल्यानंतर अशा प्रकारचे एक चिप निघत असते आणि या चिपवर मला सांगा CPU चे सगळे कंटेंट बसलेले असतात. या चिपवरच तुम्हाला ALU चिपकलेलं दिसतो. या चिपवरच तुम्हाला कंट्रोल युनिट दिसतं. या चिपवरच तुम्हाला वेगवेगळे रजिस्टर आढळताना दिसतात आणि हे एकाच चिपवर असतात. आणि ज्या चिपवर हे सगळे आढळतात त्या चिपलाच आपण मायक्रो प्रोसेसर म्हणून ओळखत असतो. कधी खेळत असताना मोबाईल जुना फोडून बघितल्यानंतर मध्यंतरी एक चिप निघते ज्याच्यावर कंट्रोल युनिट, ALU किंवा बाकीचे रजिस्टर जोडलेले असतात, मल्टिपल ट्रान्झिस्टर जोडलेले असतात, तर त्या चिपला आपण मायक्रो प्रोसेसर म्हणतो मित्रा. क्लॉक स्पीड, CPUचा वेग हर्ट्स मध्ये काय आहे मोजला जातो. तर अशा प्रकारे हे आपण बघितलं काय कंट्रोल युनिट. पहिलं बघितलं इनपुट डिव्हाइस, यानंतर बघितलं कंट्रोल युनिट आणि आता पुढे आहे आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइसचा अर्थ बघा, ते डिव्हाइस ज्या डिव्हाइसच्या साहाय्याने प्रक्रिया केलेल्या माहितीला बाहेर दिलं जातं किंवा प्रेझेंट केलं जातं. मित्रांनो कळलं? जसं ॲज मी कम्प्युटर स्वतःला कन्सिडर केलो तर मी काय करू राहिलो रे, दाखवण्यासाठी यांचा बघा मी काय केलोय, प्रक्रियेनंतर मिळालेला निकाल हे वाचलो की नाही. मग हे वाचल्यानंतर हे कुठे गेलं, माझ्या मेंदूकडे गेलं. मग इनपुट डिव्हाइसद्वारे हे घेतलं, मेंदू कॅल्क्युलेट केलं आणि मी तुला सांगतोय काय लिहिलंय, हे झालं आउटपुट. तर ज्याच्या साहाय्याने एखादी प्रक्रिया झालेली माहिती प्रेझेंट केली जाते त्याला आउटपुट डिव्हाइस म्हणतो. जसं ही स्क्रीन, तर ही स्क्रीन आउटपुट डिव्हाइस मध्ये येणार आहे. का? कारण हे जे काही टाईप केलंय हे तुम्हाला प्रेझेंट होतोय ना या ठिकाणी, हे लक्षात घ्या. डिस्प्ले, तर आउटपुट डिव्हाइस मध्ये पहिला आहे मॉनिटर, यालाच आपण व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणतो. तर जेवढे काही मॉनिटर आहेत संगणकाचे, मोबाईलचे किंवा मित्रांनो माहित आहे का स्क्रीनचे, ते सगळेचे सगळे कोणत्या डिव्हाइस मध्ये येतात, आउटपुट डिव्हाइस मध्ये येतात. ज्या ठिकाणी उदाहरणार्थ बघा प्रकार CRT असेल, LCD असेल, LED असेल, OLED, हे सगळेचे सगळे काय आहेत आउटपुट डिव्हाइस आहेत. स्क्रीनवरील पिक्सेलची संख्या जेवढे जास्त तेवढी स्पष्ट दिसतं, रिझोल्यूशन म्हणतो आपण याला. आउटपुट डिव्हाइस आणखी प्रिंटर. प्रिंटर काय करत असतो रे, हार्ड कॉपी मिळवण्यासाठी याचा वापर करतो. जी सॉफ्ट कॉपी असते, प्रक्रिया झालेल्या माहितीची जी सॉफ्ट कॉपी असते त्या सॉफ्ट कॉपीचं रूपांतर हार्ड कॉपीमध्ये करण्यासाठी ज्या आउटपुट डिव्हाइसचा वापर करतो त्याला प्रिंटर म्हणत असतो. त्याचे दोन प्रकार पडत असतात. इम्पॅक्ट प्रिंटर, कागदावर आदळून शिपाई करणारे, असं खटखट 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 खट आवाज येतो बघा. तर दोन प्रकार प्रिंटर असतात. एक आहे इम्पॅक्ट. इम्पॅक्ट प्रिंटर काय करत असतो, कागदावर अशा प्रकारे शाईचा दाब देतो आणि खटखट खट ठक 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 आवाज येतं, त्याला इम्पॅक्ट प्रिंटर म्हणत असतो. बघा कागदावर आदळून छपाई करतात. उदाहरणार्थ डॉट मॅट्रिक्स हा इम्पॅक्ट प्रिंटर आहे. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर अलीकडच्या काळात जास्त वापरले गेले. शाईचा फवारा मारला जातं किंवा लेझरचा वापर केला जातो नॉन इम्पॅक्ट मध्ये. नॉन इम्पॅक्ट मध्ये इंक जी ज्याच्यामध्ये आहे ती कागदावर आदळत नाही, तर इम्पॅक्ट मध्ये कागदावर आदळते. हे इंक जेट किंवा लेझर याचा वापर करतो. बँकिंग मध्ये लेझर प्रिंटर जास्त प्रमाणात वापरले जातात, जो नॉन इम्पॅक्टचं एक उदाहरण आहे. नॉन इम्पॅक्ट मध्ये कागदावर दाब दिलं जात नाही. कागदावर दाब दिलं जाऊन प्रिंट होणारा म्हणजे कोणतं, इम्पॅक्ट प्रिंटर. आणि कागदावर दाब न देता शाईचा फवारा मारून करणारा प्रिंटर म्हणजे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर आहे, लक्षात घ्या. यानंतर बघा स्पीकर हा आउटपुट डिव्हाइस आहे.
जो ऑडिओ आउटपुट देतो मित्रांनो, गाणं वगैरे ऐकू राहिलो, स्पीकर. यानंतर प्लॉटर, मोठे नकाशे किंवा इंजिनिअरिंगचे ड्रॉइंग प्रिंट करण्यासाठी प्लॉटरचा वापर करतो. जे मोठे मोठे फ्लेक्स वगैरे छापतो ना, तो पण एक प्रकारचा आउटपुट डिव्हाइस आहे. प्लॉटरचा वापर त्या ठिकाणी केलं जातं. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, या सगळ्यांचा वापर या ठिकाणी आपण करताना दिसतं. आता मदरबोर्ड आणि अंतर्गत घटक. मदरबोर्ड म्हणजे काय आहे? मदरबोर्ड म्हणजे संगणकामधला तो बॉक्स, ज्या बॉक्सवर सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावलेले आहेत, त्याला आपण मदरबोर्ड म्हणून ओळखत असतो. संगणकाच्या कॅबिनमध्ये यानी सीपीयूच्या बॉक्समध्ये असलेला मुख्य सर्किट बोर्ड जो असतो त्याला मदरबोर्ड म्हणतो. आणि मदरबोर्डवर सर्व घटक जोडलेले असतात. संगणकामधला हा एक मित्रांनो माहित आहे का, कॅबिनेटमध्ये सर्किट बोर्ड आहे. या सर्किट बोर्डमध्ये बाकीचे सगळे घटक जोडलेले असतात, त्यालाच आपण मदरबोर्ड म्हणून ओळखत असतो. या मदरबोर्डमध्ये काय काय असतात रे? मेमरीला बसवण्यासाठी काय असतात? रॅमच्या स्लॉट्स असतात, ज्याच्यामध्ये रॅम ही मेमरी बसवली जाते. यानंतर एक्सपान्शन स्लॉट असतात, ग्राफिक कार्ड बसवण्यासाठी, साऊंड कार्ड जोडण्यासाठी पण त्या ठिकाणी स्लॉट्स असतात मदरबोर्डवर. कॉमर्स बॅटरी, संगणकाची वेळ आणि तारीख हे जतन करण्यासाठी जी CMOS बॅटरी असते ती पण या ठिकाणी काय मदरबोर्डवर प्रेझेंट असते. विचारलं जाईल बघा, संगणक बंद जरी केलो आणि काही दिवसानंतर जरी ओपन केलं, त्या संगणकाची तारीख आणि वेळ बदलत नाही मित्रांनो. का? कारण संगणकाची तारीख आणि वेळ ज्या बॅटरीच्या साहाय्याने साठवलेली असते त्याला कॉमर्स बॅटरी म्हणतो आणि ती कधीही बंद पडत नाही. याला CMOS बॅटरी म्हणतो. हे पण कुठं जोडलेली असते? त्या मदरबोर्डवर जोडलेली असते, जो मेन बोर्ड आहे. यानंतर स्विच मोड पॉवर सप्लाय, बाहेरून येणाऱ्या AC करंटचं DC मध्ये रूपांतर करून संगणकाला वीज पुरवठा करणारा बोर्ड पण असतो. का? कारण ज्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये मदरबोर्ड आहे ते सर्व वस्तू हे DC करंटवरच चालत असतात. आणि आपल्या घरामध्ये जो करंट वापरला जातो तो AC करंट असतो. मग अशा प्रकारे आपल्या घरामध्ये आलेल्या AC करंटचं रूपांतर DC करंटमध्ये होतं आणि नंतर आपलं संगणक त्याच्यावर चालतो. मग अशा प्रकारे AC करंटचं रूपांतर DC करंटमध्ये करण्याचं काम जर कोण करत असेल तर SMPS करत असतं. हे पॉइंट महत्वाचं आहे मित्रा. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा डेटाबेस लक्षात ठेवायचा आहे की बाबा AC चं रूपांतर DC मध्ये कोण करतं. यानंतर आपल्या संगणकाचं टाइम आणि तारीख का बदलत नाही, कोणत्या बॅटरीच्या साहाय्याने ती मेंटेन ठेवली जाते, CMOS नावाची बॅटरी काय ती वापरत असतो. यानंतर आता बघा पुढचं पॉइंट आहे मेमरी अँड स्टोरेजेस. मेमरी अँड स्टोरेजेस म्हणजे काय? बाहेरून इनपुटद्वारे दिलेली माहिती ज्या उपकरणामध्ये साठवली जाते त्याला आपण म्हणत असतो मेमरी आणि स्टोरेज म्हणून ओळखत असतो. तर तो डेटाबेस या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की मेमरी आणि स्टोरेज काय असणार आहे. सगळ्यात पहिलं प्रायमरी मेमरी आणि दुसरा आहे सेकंडरी मेमरी. मित्रांनो माहित आहे का, प्रायमरी मेमरीमध्ये ह्या दोन प्रकार पडतात. एक आहे रॅम आणि दुसरा आहे रॉम. आता रॅम आणि रॉमला प्रायमरी मेमरी म्हणतो. कॅपॅसिटी कमी असते परंतु त्यांचा वेग जास्त असतो. तर या दोघांमध्ये काय फरक आहे माहिती आहे का? प्रोसेसिंग करत असताना लागणारा डेटा तात्पुरत्या कालावधीसाठी रॅम मध्ये टाकलं जातं आणि रॉम मध्ये जर बघितलं तर जी माहिती असते ती कधीही मित्रांनो माहिती आहे का डिलीट करता येत नाही. संगणकाचे त्यामध्ये सॉफ्टवेअर असतात. म्हणजे सिंपल कसं आहे बघा, मेन माहिती ही सेकंडरी स्टोरेज मध्ये असतं, ज्याच्यामध्ये हार्ड डिस्क वगैरे आहे. हे लक्षात घ्या. आता इथं काय सांगतो लक्षात घ्या की मेन मेमरी जी आहे अशा प्रकारे सेकंडरी मेमरी आहे, हार्ड डिस्क आहे. तर या हार्ड डिस्क मध्ये लक्षात घ्या, हार्ड डिस्क मध्ये सगळी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. आता या इन्फॉर्मेशनवर प्रक्रिया करायची आहे. इन्फॉर्मेशनवर प्रक्रिया करण्यासाठी या हार्ड डिस्क मधली माहिती पहिल्यांदा रॅम मध्ये घेतली जाते आणि रॅम मधून पुढं प्रोसेस करण्यासाठी प्रोसेसिंग युनिटकडे दिलं जातं. म्हणजे हे कसं माहित आहे का, जसं गावाकडे तुम्ही बघत असाल मित्रा, माहित आहे का पंक्तीत जेवणाचं, तर खिचडी बनवलेली आहे, तर मोठ्या पातेल्यात खिचडी आहे, तर तो मोठा पातेला तर आपण लोकांपर्यंत घेऊ जात नाही. तर मोठ्या पातेल्यातील खिचडी आपण तात्पुरत्या कालावधीसाठी मित्रांनो टोपलीमध्ये घेतं आणि नंतर टोपली घेऊन लोकांना वाढतो. तर इथं समजून घे, खिचडीचा मोठं पातेला म्हणजे हार्ड डिस्क आहे, सेकंडरी युनिट आहे, सेकंडरी मेमरी आहे, सेकंडरी मेमरी आहे, सेकंडरी मेमरी आहे. आणि मित्रांनो माहित आहे का, रॅम हे ती काय आहे, एक जर बघितलं तर रॅम काय आहे तर मित्रांनो टोपली आहे,
ज्या टोपलीमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी ते खिचडी टाकलेली आहे आणि प्रोसेसिंगसाठी पुढे देणे म्हणजे पंक्तीमध्ये वाढणं. आता बघा, या टोपलीमध्ये खिचडी तोपर्यंत आहे जोपर्यंत लोक जेवायला बसलेत. लोक जेवायचे बसून उठून गेलेत, तर आता टोपलीत खिचडी असेल का? खिचडी रिटर्न कुठे टाकली जाईल? मोठ्या पातेल्यामध्ये टाकली जाईल. इथं सेम तसंच आहे. जोपर्यंत प्रोसेस चालू आहे आणि प्रोसेसिंगसाठी लागणारी माहिती प्रोसेसर जो आहे डायरेक्ट हार्ड डिस्क मधून घेत नाही, तर हार्ड डिस्क मधून पहिलं रॅम घेतं आणि रॅम जो आहे पुढे देण्याचं काम करतं प्रोसेसरला. आता बघा, टोपली जेवढी वेगाने घेतली जाईल पुढं मला सांगा प्रक्रिया तेवढी फास्ट घडेल की नाही रे? तर सगळं खेळ रॅमचा आहे. रॅम जेवढी मोठी असेल तेवढं संगणकाचा स्पीड जास्त असतो का? हार्ड डिस्क मधून तो जेवढं लवकर माहिती घेऊन पुढे देईल प्रोसेसरला, तेवढं प्रोसेसर फास्ट काम करणार आहे. म्हणून बघा, तुमच्या कम्प्युटरची रॅम कमी असेल तर त्या ठिकाणी जास्त लोड असणारी फाईल रन होत नाही किंवा स्पीड जास्त राहत नाही, तो हँग मारतो किंवा त्याची स्पीड कमी होताना आपल्याला दिसतं. तर हे रॅम आहे. दुसरं आहे बघा प्रायमरी मेमरीमध्ये, त्याला रॉम म्हणत असतो आपण. याला रीड ओनली मेमरी म्हणतो. आता ही मेमरी पण संगणकामध्ये असते. ही रीड ओनली का म्हणतो? कारण या मेमरीमध्ये काही प्रोग्रॅमची माहिती असते आणि ही प्रोग्रॅमची जी माहिती आहे ही आपण टाकलेली नसते, संगणक जनरेट करताना टाकलेली असते. तर असे प्रोग्राम्स असतात या मेमरीमध्ये, ज्या प्रोग्रामच्या साहाय्याने संगणक चालू होतो, ज्या प्रोग्रामच्या साहाय्याने संगणक सुरू होतो. जसं तुम्ही संगणक सुरू करता, सुरुवातीला काही प्रोग्राम रन होताना दिसतं, त्याला बायोस म्हणतो. तर सुरुवातीचे जे प्रोग्राम रन होतात ते प्रोग्राम कोणत्या मेमरीमध्ये असेल तर ते असतात रॉम मेमरीमध्ये. आणि या रॉम मेमरी मधील माहिती चेंज करता येत नाही, त्याच्यात काही बदल करता येत नाही, ती कधीही डिलीट होत नाही. लाईट गेली असेल किंवा लाईट असेल तरी या रॉम मधील माहिती फिक्स असते, पण लाईट गेल्यानंतर रॅम मधील माहिती काय नसते मित्रा. का? कारण टेम्पररी कालावधीसाठी तो इकडून घेऊन तिकडे पुढे देण्याचं काम करत होता. सेकंडरीमध्ये हार्ड डिस्क असेल, पेन ड्राईव्ह असेल, CD, DVD हे सगळे येतं. SSD ही HD पेक्षाही खूप वेगाने काम करत असते. यानंतर बघा पुढचं, हार्डवेअरमध्ये पोर्ट्स येणार आहेत, केबल्स येणार आहेत. तर वेगवेगळे USB बघा, युनिव्हर्सल सिरियल बस म्हणतो, सर्वात सामान्य पोर्ट आहे. कीबोर्ड्स, माऊस किंवा पेनड्राईव्ह साठी जोडण्यासाठी जो काही पोर्ट असतो त्याला USB म्हणतो, जो हार्डवेअर आहे. यानंतर HDMI केबल आहे, हाय डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस. हाय क्वालिटी व्हिडिओ आणि ऑडिओसाठी HDMI वापरतो. जसं कॅमेरा आणि या ठिकाणी संगणकाच्या आतमध्ये मी HDMI केबल जोडलंय का? कारण ह्याच्यामार्फत हाय क्वालिटीचे कोरले व्हिडिओ आणि ऑडिओ काय आहे पाठवलं जाईल. यानंतर VGA पोर्ट, मॉनिटर जोडण्यासाठी जुनी पद्धत जो पोर्ट होतो त्याला VGA म्हणतो. यानंतर इथरनेट पोर्ट, इंटरनेट केबल जोडण्यासाठी इथरनेट पोर्ट वापरतात. PS2 पोर्ट, जुने कीबोर्ड आणि माऊस जोडण्यासाठी हे काय आहे पहिले गोलाकार होते, हे सगळे कीबोर्ड्स आहेत, हे पॉइंट लक्षात घ्या. परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे, पेरिफेरल डिव्हाइस कोणाला म्हणतात रे? संगणकाला बाहेरून जोडलेले जे साधन आहेत त्याला पेरिफेरल डिव्हाइस म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस इज कॉल्ड ॲज अ पेरिफेरल डिव्हाइस. बायोस तो प्रोग्राम आहे, संगणक चालू केल्या पहिल्यांदा हा प्रोग्राम रन होतो आणि हा प्रोग्राम संगणकाला पहिल्यांदा चेक करतो की सगळे आउटपुट डिव्हाइस, इनपुट डिव्हाइस हे व्यवस्थित काम करतायत की नाही करत आहे. हे चेक करणारा जर बघितलं तर बायोस आहे. तर मदरबोर्डवरील चिपमध्ये असलेला सॉफ्टवेअर जे संगणक सुरू करण्यास मदत करतं, चेक करत असतो, त्याला बायोस म्हणतो. आणि बायोस हा प्रोग्राम कोणामध्ये असतं तर रॉम या मेमरीमध्ये साठवलेला असतो. प्लग अँड प्ले, डिव्हाइस जोडल्याबरोबर सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता वापरता येणं. उदाहरणार्थ USB माऊसला आपण इन्स्टॉल करायची गरज नाहीये, जोडल्या आपण वापरू शकतो. बीट आणि बाईट मेमरी मोजण्याची युनिट आहेत. यानंतर DPI, डॉट पर इंच, प्रिंटरची गुणवत्ता मोजण्यासाठीचे एकक आहे. पुढे बघा, मुख्यतः काय, सर्वात वेगवान इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस कोणते रे? तर CPU मधील रजिस्टर हा सर्वात जास्त वेगवान आहे. आणि रजिस्टर मध्ये काय रे, तर जी प्रोसेस चालू आहे ती माहिती प्रोसेस चालू होस्तर किंवा चालू असताना टेम्पररी कालावधीसाठी रजिस्टर मध्ये साठवलेली असते. बँकेचे चेक वाचण्यासाठी
कोणत्या प्रकारच्या इनपुट किंवा तंत्राचा वापर करतो? MICR. खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे? CPU हार्डवेअर आहे. रॅम, माऊस हे सगळे हार्डवेअरचे उदाहरण आहेत. रिझोल्यूशन कशाच मोजतो रे? पिक्सलमध्ये आपण रिझोल्यूशन मोजतो. क्वालिटी कमी आहे की जास्त आहे? तर हा डेटाबेस खूप महत्वाचा आहे. आता हे सॉफ्टवेअर आहेत रे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत जर बघितलं बघा, तर सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत लक्षात घ्या, बघा सॉफ्टवेअर जर हा विचार केला तर संगणकात असे काही घटक असतात ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याला आपण पाहू शकत नाही, पण त्याच्याशिवाय संगणक चालू होऊ शकत नाही. यांना आपण सॉफ्टवेअर म्हणत असतो आणि या सॉफ्टवेअरचा वापर करूनच संगणक प्रक्रिया कंप्लीट करत असतो. तर ते सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात. सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. संगणकाला चालण्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतो आणि वेगवेगळे काम करण्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरला आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणतो. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप. तर व्हॉट्सअप हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. क्लिअर इथपर्यंत? व्हॉट्सअप तुम्हाला फिजिकली दिसतो का रे? नाही. तर तो एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. आता तेच बघायचं आहे, संगणक स्वतःहून काही करू शकत नाही, त्याला काम करण्यासाठी विशिष्ट सूचनांची गरज असते. बघा, संगणक स्वतःहून काही काम करत नाही, त्याला काम करण्यासाठी काही सूचना द्यावी लागते आणि संगणकाला सांगण्यासाठी जो सूचनांचा बंच तयार केलेला आहे त्या सूचनांच्या बंचलाच आपण सॉफ्टवेअर म्हणून ओळखत असतो. सूचनांचा जो काही बंडल आहे त्याला सॉफ्टवेअर म्हणतो आणि त्या सूचनांच्या बंडलनुसार, त्या सूचनांच्या बंचनुसारच काय संगणक आपलं काम एक्झिक्यूट करतं हार्डवेअरच्या साहाय्याने. तर सॉफ्टवेअर म्हणजे वेगळं काही नाहीये. संगणकाला काम करण्यासाठी जे सूचना लागतात त्या सूचनांचा एक बंडल, त्या सूचनांचा जो बंच आहे त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणून ओळखत असतो. संगणकाला दिलेल्या सूचनांच्या संचाला, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा प्रोग्रामच्या समुच्चयाला सॉफ्टवेअर म्हणून ओळखत असतो. संगणकाला कार्य करण्यासाठी दिलेले जे काही सूचना आहेत, जे काही इन्स्ट्रक्शन आहेत, त्या इन्स्ट्रक्शनच्या एकत्रित बंडलला, सेटला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. हार्डवेअर हा संगणकाचा देह असेल तर सॉफ्टवेअर हा तिचा आत्मा आहे. राजा, जसं तुझे हात, पाय, डोळे, कान, नाक हे सगळे हार्डवेअर आहे, तुझी भावना, तुझं फिलिंग, तुझी आत्मा हे जर काय असेल तर सॉफ्टवेअर आहे. तुझ्या भावनेला पाहता येईल का रे? तुझ्या भावनेला हात लावता येईल का? तुझ्या आत्माला हात लावता येईल का? तू जे काही विचार करतोय ते करतोय, पण ते फिजिकली प्रेझेंट आहे का? नाही. तर याला सॉफ्टवेअर म्हणत असतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तर तो सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडत असतात. एक पहिला आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर जे आहे हे संगणकाचं कार्य नियंत्रित करणारा सॉफ्टवेअर आहे. सिस्टीम सॉफ्टवेअर हे संगणकाचं कार्य चांगलं एक्झिक्यूट व्हावं म्हणून हे तयार केलेले इन्स्ट्रक्शन्स असतात. जसं ऑपरेटिंग सिस्टीम. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम मला सांगा, संगणक हा योग्यरित्या व्यवस्थित काम करणार आहे का? नाही करणार. तर ऑपरेटिंग सिस्टीमच्या साहाय्याने संगणक जो आहे तो योग्यरित्या काम करताना आपल्याला दिसतो. हे पॉइंट लक्षात घ्या. तर संगणक योग्यरित्या कधी काम करतं? जर मला सांगा ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ऑपरेटिंग सिस्टीम संगणकाला काम करून घेते रे. कारण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये संगणकाने कसं काम करावं ह्याचे नियम दिलेले आहेत. तर ऑपरेटिंग सिस्टीम हा एक प्रकारचा सिस्टीम सॉफ्टवेअर झाला. बघा, सिस्टीम सॉफ्टवेअर संगणकाचे अंतर्गत कामकाज नियंत्रित करतात, हार्डवेअरला वापरण्यायोग्य बनवते आणि याशिवाय संगणक सुरू होऊ शकत नाही. मित्रा, मी तेच म्हटलो ना तुम्हाला, सिस्टीम सॉफ्टवेअर हा तो सॉफ्टवेअर आहे जो संगणकाला काम करण्यासाठी तयार करतो. सिस्टीम सॉफ्टवेअर हा तो सॉफ्टवेअर आहे जो हार्डवेअर कडून काम करून घेतो. तर अशा प्रकारे विदाउट सिस्टीम सॉफ्टवेअर संगणक सुरू होत नाही, हार्डवेअर काही कामाचं नाहीये मित्रा. तर ही गोष्ट आहे. आता सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये कोण कोण? ऑपरेटिंग सिस्टीम हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते रे? युजर, हार्डवेअर, कोरलका यांच्यातील दुवा आहे. युजर आणि हार्डवेअर यांच्यातील दुवा आहे. म्हणजे काय? म्हणजे राजा, युजर मी आहे आणि मला सांगा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. मी काय ओरडू राहिलो त्याला थोडी कळणार आहे. मी म्हणून राहिलो काहीतरी वेगळं, तर त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला कम्प्युटर मधलं कळणार आहे का? नाही. तर जे काही संगणकातला हार्डवेअर आहे आणि वापर करणारा युजर आहे
ह्याच्यामधला मध्यस्थी म्हणजे काय आहे मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जसं एक चायनीज व्यक्ती आहे, तो जांगजोंग करून राहिले आणि तू इकडून म्हणून राहिला काय भाऊ जेवलास का, तर ते तुला कळणार गेले, ते बोललेलं आणि तू बोललेलं त्याला कळणार गेले. मग तुझा एक मित्र आहे, तो मध्ये येऊन थांबलाय आणि तो तिकडून जांगजूंग म्हणलं, मित्र तुला म्हणून राहिले कसं आहेस म्हणतोय म्हणून, मग तू म्हणतो बरा आहे, मग ते मधलं तिकडे जाऊन सांगतंय बरा आहे. तर इथं बघा ऑपरेटिंग सिस्टीमचं तेच काम आहे. जर सो मित्र तो मध्यस्थी नसलं तर तो जांगजूंग करून राहिलं, तू म्हणून राहिला टामटूम म्हणून राहिलं, काही कळलं का नाही. तर हे मध्यस्थीचं काम ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. म्हणजे युजर आणि हार्डवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम महत्वाची भूमिका निभावते. वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. विंडोज आहे, लिनक्स आहे आणि अँड्रॉइड आहे. बाकी युटिलिटी सॉफ्टवेअर, संगणकाची देखभाल आणि सुरक्षा करण्यासाठी काही युटिलिटी सॉफ्टवेअर असतात, हे सिस्टीम सॉफ्टवेअर असतात जे संगणकाची देखभाल करतात, काही खराबी वगैरे होऊ देत नाही, हे लक्षात घ्या. आणि दुसरं, संगणकाची सुरक्षा पण करतात, काही प्रॉब्लेम होऊ देत नाही. तर ऑपरेटिंग सिस्टीम युटिलिटी सॉफ्टवेअर इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर जो संगणकाला सुरू करण्याचं काम करतात. जसं अँटीव्हायरस सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, डिस्क डिफ्रॅगमेंटर, बॅकअप सॉफ्टवेअर असणार आहे. डिव्हाइस ड्रायव्हर, नवीन हार्डवेअर जसं प्रिंटर संगणकाला जोडल्यानंतर ते चालण्यासाठी असलेल्या सॉफ्टवेअरला डिव्हाइस ड्रायव्हर म्हणतो. आपण म्हणतो की नाही रे, ड्रायव्हर अपलोड केल्याशिवाय तो हार्डवेअर त्या ठिकाणी जोडलं जात नाही. जसं नवीन एखादा प्रिंटर आणलं, संगणकाला जोडायचं म्हटलं तर त्या प्रिंटरचं मला पहिल्यांदा डिव्हाइस ड्रायव्हर काय करावं लागतं, इन्स्टॉल करावं लागतं आणि नंतरच ते जोडल्यानंतर ऍक्सेस घेतो. का, कारण डिव्हाइस ड्रायव्हर काय करतं, नवीन जोडणाऱ्या प्रिंटरला संगणकाशी जोडतो आणि संगणकाला सांगतो की असा असा प्रकारचा आहे, मग त्याला कळतं, नंतर ते जोडून घेतं मित्रा. यानंतर लँग्वेज प्रोसेसिंग, आपण लिहिलेली भाषा हाय लेवल लँग्वेज, संगणकाच्या भाषेत मेकॅनिकल मशीन लँग्वेजमध्ये बदलणारा प्रोग्राम. तर बघा, लँग्वेज प्रोसेसर काय आहे, हे तो प्रोग्राम आहे. आपण जो बोलतोय ती कोणती लँग्वेज आहे रे, तर आपण जो बोलतोय ती हाय लेवल लँग्वेज आहे. संगणकाला दोनच भाषा कळते, 0 आणि 1, आणि 0 आणि 1 या भाषेला मशीन लँग्वेज म्हणतो. मग आपण जेवढी काही माहिती टाकतो त्याला मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करावं लागतं, तेव्हा कुठंतरी कम्प्युटरला कळतं. तर हे लँग्वेज प्रोसेसर काय करत असतो, आपण बोललेल्या भाषेचं रूपांतर मशीन लँग्वेजमध्ये करण्याचं काम करतं, जो या ठिकाणी आहे. यानंतर बघा, असेंबलर पण हा सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. असेंब्ली भाषेचं मशीन भाषेमध्ये रूपांतर करतं. कंपायलर संपूर्ण प्रोग्राम एकाच वेळी मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करतं. इंटरप्रेटर प्रोग्राम मधील प्रत्येक ओळ तपासून काय रूपांतर करतं. तर बघा, जेवढे काही हाय लेवल लँग्वेज मध्ये असणारी माहिती आहे, त्या हाय लेवल लँग्वेज मध्ये असणारी माहिती मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करावं लागतं. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम सॉफ्टवेअरचा वापर करतो. जसं असेंबलर काय करत असतो, असेंब्ली लँग्वेजचं रूपांतर मशीन लँग्वेज मध्ये करतं. कंपायलर आणि इंटरप्रेटर मध्ये काय फरक आहे, कंपायलर काय करतं, जेवढं प्रोग्राम आहे तो एकदाच मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून टाकतं आणि या कारणामुळं कुठं काही प्रॉब्लेम आहे का हे तपासलं जात नाही योग्यरित्या कंपायलर मध्ये. इंटरप्रेटर मध्ये तसं नाहीये. इंटरप्रेटर मध्ये एक एक लाईन घेऊन मला सांगा मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करत असतो आणि इंटरप्रेटर मध्ये आपल्याला कुठं चुका आहे का हे डिटेक्ट करायला वाव भेटतो. पण कंपायलर मध्ये पूर्ण जेवढे डेटा आहे, प्रोग्राम आहे, ते एकदाच काय आहे मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतात. पण इंटरप्रेटर मध्ये प्रोग्राम मधील प्रत्येक ओळ काय करतो, पहिले चेक करतो आणि नंतर मित्रांनो मशीन लँग्वेज मध्ये रूपांतरित करतो, जेणेकरून की त्याला समजेल. कोणाला, तर ते मित्रांनो माहिती आहे का, संगणकाला. हे झालं सिस्टीम सॉफ्टवेअर. काय प्रश्न येतात, साध्या भाषेत प्रश्न येतो, खालीलपैकी सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते, खालीलपैकी मित्रांनो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणते. दुसरा आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, जो आपण वापरत असतो मित्रा, विशिष्ट काम करण्यासाठी विशिष्ट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतं, हे वापरत असतो. जसं जनरल पर्पज साठी काही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत, जसं MS वर्ड, हे डॉक्युमेंट साठी वापरत असतो, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. यानंतर एक्सेल असेल, क्रोम असेल तर इंटरनेटसाठी क्रोम वापरतो, डॉक्युमेंटसाठी MS वर्ड वापरतो आणि हिशोबासाठी एक्सेल वापरतो. तर हे जनरल पर्पज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर नाहीये. सिस्टीमला हे चालू किंवा बंद करत नाही. यानंतर बघा, स्पेशलाइज कस्टमाइज, काही विशिष्ट संस्थेसाठी बनवलेले सॉफ्टवेअर असतात. बँकिंग सॉफ्टवेअर, बँकामध्ये वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे. जसं फेनॅकल हा इन्फोसिसने बनवलेला आहे. बॅन्सिस हे काय TCSने बनवलेला आहे. आणि दोन्ही सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे जे बँकिंग साठी वापरतो, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढं
आपण म्हणतो बघा ऑपरेटिंग सिस्टीम, मी आता सांगितलं कशाचा प्रकार आहे, सिस्टीम सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. ऑपरेटिंग सिस्टीम काय काम करते रे, मी युजर आहे आणि हा कम्प्युटर आहे, तर युजर आणि कम्प्युटर दोघांच्या मध्यंतरी ऑपरेटिंग सिस्टीम ही मध्यस्थीची भूमिका निभावते. मी या ऑपरेटिंग सिस्टीमच्या कानात सांगतो, भाऊ त्याला सांग 2+2 कर, मग ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटरला समजेल त्या भाषेत सांगते, राजा 2+2 करायचं आहे. तर हे मध्यस्थीचं एक भूमिका निभावतं. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम आपण कम्प्युटरला जोडलं जाऊ शकत नाही. तर ऑपरेटिंग सिस्टीम इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर, हे लक्षात घ्या. काय करतो रे, प्रोसेसरला मॅनेज करतं. एकाच वेळी अनेक कामे हाताळण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम काम करते. समजा इकडून मी संगणकाला काय केलं रे, 5 काम दिलं, युजरने 5 काम दिलं. आता संगणकाला कसं कळणार रे कोणते काम कसं करायचंय, तर ऑपरेटिंग सिस्टीम संगणकाला सांगतं हे 5 काम तुला ॲट ए टाइम करायचंय, तर अशा पद्धतीने कर. तर हे प्रोसेसरला कंट्रोल करण्याचं काम पण कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम करतं. एकाच वेळी अनेक कामं कसं हाताळणार हे ऑपरेटिंग सिस्टीम हाताळतं. मेमरीला मॅनेजमेंट करणे, रॅमचं कार्यक्षमता वापर करून घेणे. तर हे ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं, हार्ड डिस्कमध्ये असणारी माहिती थोड्या रूपात रॅम मध्ये आणतं आणि रॅम मधून नंतर प्रोसेसरसाठी पाठवतात. हे कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टीम. फाईलचं मॅनेजमेंट, फाईल साठवणे, फाईल शोधणे, यानंतर सिक्युरिटी, पासवर्ड आणि इतर सुरक्षा पुरवणे, हे सगळं कोणाचं काम आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं विचारलं जाईल. खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमचं काम कोणतं आहे, तर प्रोसेसरला मॅनेजमेंट करणे, एकाच वेळेस अनेक कामं कसं हाताळायचं हे करणे, मेमरी मॅनेज करणे, फाईल मॅनेज करणे, सिक्युरिटी, पासवर्ड आणि इतर सुरक्षा पुरवणे हे आहे. युजर इंटरफेस प्रकार, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि मित्रांनो कॅरेक्टर युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर म्हणजे काय रे, चित्र, चिन्ह आणि माऊसचा वापर करून जी माहिती दिली जाते त्याला ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणत असतो. चित्राच्या साहाय्याने मित्रांनो काही बघितलं तर काय म्हटलो, चिन्हांच्या साहाय्याने किंवा माऊसच्या साहाय्याने जी माहिती दिली जाते त्याला आपण ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतो. जसं विंडोज 10 आणि 11 मध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. कॅरेक्टर युजर इंटरफेस म्हणजे काय रे, यात फक्त कीबोर्डने कमांड टाईप कराव्या लागतात. तर कीबोर्डने जे काही टाईप करतोय त्याला कॅरेक्टर युजर इंटरफेस म्हणतो. आणि माऊसच्या साहाय्याने, एखाद्या इमेजच्या साहाय्याने जर आपण इंटरफेस करत असेल कम्प्युटर बरोबर, त्याला ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतो. तर चित्र किंवा इमेज किंवा मित्रांनो चिन्ह ह्यांच्या साहाय्याने संगणकासोबत इंटरफेस करणे यालाच आपण ग्राफिकल युजर इंटरफेस, आणि कीबोर्डवर जो काही आपण टाईप करतो त्याच्या साहाय्याने संगणकाशी केले गेलेले इंटरफेस आहे त्याला कॅरेक्टर युजर इंटरफेस म्हणून ओळखत असतो. आता सॉफ्टवेअरचे काही प्रकार आहेत त्याला सरळ लक्षात घ्या. ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे मोफत असतात रे. सगळ्यांसाठी मोफत असणाऱ्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणून ओळखत असतो. का, कारण यांचा जो सोर्स कोड आहे तो सर्वांसाठी मोफत असतो आणि कोणीही त्याच्यात बदल करू शकतो. जसं लिनक्स हा ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, अँड्रॉइड आहे, फायरफॉक्स आहे, हे ओपन सोर्स आहे, कोणी वापरतात आणि त्याच्या सोर्स कोड मध्ये कोणीही बदल करू शकतं. यानंतर बघा प्रॉप्रायटरी क्लोज सोर्स सॉफ्टवेअर, हे विकत घ्यावे लागतात म्हणून त्याला प्रॉप्रायटरी म्हणतो. याचा सोर्स कोड गुप्त असतो. जसं MS विंडोज, MS ऑफिस, ऍपल iOS हे सगळेचे सगळे क्लोज सोर्स सॉफ्टवेअर आहे किंवा त्याला प्रॉप्रायटरी म्हणून ओळखत असतो. विचारलं जाईल ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे उदाहरण कोणते, लिनक्स, अँड्रॉइड, फायरफॉक्स. क्लोज सोर्सचे कोण, जे विकत घ्यावे लागतात, MS विंडोज, MS ऑफिस, ऍपल iOS हे आहेत. यानंतर फ्रीवेअर. फ्रीवेअर म्हणजे काय रे, वापरकर्त्यासाठी मोफत असतं पण मालकी हक्क कंपनीकडेच असते, ते कधीही बंद करू शकतात. जसं व्हॉट्सअप आपल्यासाठी मोफत आहे पण त्याचं मालकी हक्क काय रे, कंपनीकडे आहे की नाही, त्यांच्या मनात आलं ते कधीही बंद करू शकतात, हे लक्षात घ्या. ऑडॉफ रीडर असेल, व्हॉट्सअप असेल. शेअरवेअर सुरुवातीला काही दिवस ट्रायल म्हणून मोफत असतं, नंतर पैसे भरावे लागतात, त्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला शेअरवेअर म्हणतो. हे सगळ्या डेफिनेशनच तुम्हाला विचारल्या जाणार. ह्याची PDF मी टेलिग्रामला शेअर करतो, वाचून काढलं तरी मार्क येऊन जातील मित्रा. तर या ठिकाणी बघा सगळ्यांसाठी मोफत आणि सोर्स कोड चेंज होऊ शकतं, अशा प्रकारे ओपन सोर्स सॉफ्टवेअर. दुसरं विकत घ्यावं लागतं, त्याचं सोर्स कोड हा गुपित असतो, प्रॉप्रायटरी यानी क्लोज सोर्स. फ्रीवेअर सर्वांसाठी मोफत असतो पण मालकी हक्क हा कंपनीकडेच असतो, जसं व्हॉट्सअप आहे आणि ऑडॉफ रीडर आहे. यानंतर शेअरवेअर सुरुवातीला काही दिवस ट्रायल म्हणून मोफत असतं, नंतर पैसे भरावं लागतं, त्याला शेअरवेअर म्हणतो. तर हे डेफिनेशन विचारतात रे. बँकिंग क्षेत्रातील काही महत्त्वाचे सॉफ्टवेअर कोणकोणते, CBS
कोर बँकिंग सोल्युशन, बँकेच्या सर्व शाखांना सॉफ्टवेअरद्वारे जोडण्याचं काम कोणतं सॉफ्टवेअर करतं? कोर बँकिंग सोल्युशन, जो सर्व बँकांना जोडतो. DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ग्राहकांची कोट्यावधी खात्यांची माहिती सुरक्षितपणे साठवण्यासाठी वापरलं जाणारा सॉफ्टवेअर म्हणजे DBMS. जसं ओरॅकल, MySQL, SQL सर्व्हर हे सगळे बँकिंगमध्ये वापरतो, ज्या ठिकाणी एवढी सगळी माहिती ग्राहकांची साठवली जाते डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये तो सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर बघा फेनाकल, हे भारतातील बहुतेक बँकांमध्ये PNB, ICI वापरले जाणारे एक कोर बँकिंग सॉफ्टवेअर आहे. तर IMP विचारलं जाईल कोर बँकिंग सॉफ्टवेअर कोणतं, तर फेनाकल असणार, इथे लक्षात घ्या. आणि इथं काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहेत. बूटिंग, संगणक सुरू करण्याच्या प्रक्रियेला बूटिंग म्हणतो. आणि बूटिंग चालू झाल्यानंतर बायोस प्रोग्राम रन होतं, तो बायोस प्रोग्राम रॉम मध्ये साठवलेला असतो. यानंतर कोल्ड बूटिंग, बंद संगणक सुरू करणे याला कोल्ड बूटिंग म्हणतात. वार्म बूटिंग, सुरू असलेला संगणक रिस्टार्ट करणे याला वार्म बूटिंग म्हणतो. बघा बूटिंग म्हणजे काय, संगणक सुरू करण्याचं जो काही प्रक्रिया आहे त्याला बूटिंग म्हणतो. माझं संगणक बंद होतं आणि बंद असणारा संगणक जर सुरू करत असेल मी बटन दाबून, तर दॅट इज कॉल्ड कोल्ड बूटिंग. किंवा माझं संगणक हँग झालंय, मला रिस्टार्ट मारायचं आहे, तर रिस्टार्ट मारलो तर त्याला वार्म बूटिंग म्हणून ओळखत असतो. जेव्हा बूटिंग करतो संगणकावर स्क्रीनवर काही प्रोग्राम रन होताना दिसतात, तर ते बायोस प्रोग्राम असतात. याला बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम म्हणतो, जो इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसला चेक करतो की योग्यरित्या काम करतायत की नाही करत आहे, हे चेक करणारा बायोस प्रोग्राम आहे. संगणक सुरू झाल्यावर सर्वात आधी कार्यान्वित होणारे सॉफ्टवेअर म्हणजे हे बायोस असतं. आणि हे बायोस कुठं साठवलेलं असतं? रॉम मध्ये. बायोस या प्रोग्राम मध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा संगणक मी रिस्टार्ट करेल किंवा संगणक सुरू करेल, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा बायोस हा प्रोग्राम रन होतो, जो इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसला चेक करतो की योग्यरित्या कनेक्टेड आहेत की नाही आहेत आणि योग्यरित्या काम करणार की नाही करणार ते. बग, सॉफ्टवेअर प्रोग्राम मधील चुकीला किंवा त्रुटीला बग म्हणत असतो आपण. त्या प्रोग्राम मध्ये काही चुका असेल तर. डिबगिंग, प्रोग्राम मधील चुका शोधून त्याला दुरुस्त करण्याला डिबगिंग म्हणतो. पॅच, सॉफ्टवेअर मधील त्रुटी सुधारण्यासाठी कंपनी दिलेली जी अपडेट असते त्याला पॅच म्हणून ओळखत असतो, जे त्रुटी सुधारण्यासाठी अपडेट देत असतो, हे लक्षात घ्या. काही सराव प्रश्न कसे असतात बघा. कंपायलर आणि इंटरप्रेटर मधील फरक काय आहे? मी काय म्हटलो, कंपायलर काय करत असतो माहित आहे का? हे वेगवान असतो कारण तो पूर्ण प्रोग्राम एकदाच वाचतो रे. कंपायलर काय करतो? पूर्ण प्रोग्राम एकदाच वाचतो. आणि इंटरप्रेटर हा एक एक लाईन वाचतो. कंपायलर मध्ये चुका शोधता येत नाही, तर इंटरप्रेटर मध्ये आपल्याला चुका शोधता येतं. का? कारण की एक एक लाईन वाचून तपासून तो पुढे सरकत असतो. आणि कंपायलर हा सर्व डेटा एकदाच रीड करून टाकतो. सिस्टीम सॉफ्टवेअर, विंडोज, युनिक्स, लिनक्स, MS ऑफिस आणि हा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, बरोबर आहे. लिनक्स हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर? ओपन सोर्स आहे, सगळ्यांसाठी काय आहे ते वापरता येतं. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपण तो डेटाबेस घेतलेला आहे, डिटेल बघितलेला आहे. तर हा पहिला भाग झाला ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं. यामध्ये सेकंड पॉईंट बघितला आपण. बघा मित्रांनो, माहित आहे का, हार्डवेअर मध्ये बघितलं इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस आणि मेमरी युनिट. आणि आता बघा त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस झाल्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये दोन, सिस्टीम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर ही नोट्स मी टेलिग्रामला शेअर करणार आहे, एकदा बघून घ्या. आपण काय करूया माहित आहे का, मेमरी आणि स्टोरेज युनिट पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. यानंतर सायबर सिक्युरिटी बघूया, नंतर MS ऑफिस बघूया. तर आणखी एका लेक्चरमध्ये ICT कंप्लीट होऊन जाईल. याला व्यवस्थित रिव्हिजन करा, पाठीमागचं PYQ वगैरे बघा, 100% याचा फायदा तुम्हाला होणार आहे मित्रा. तर चालतं, या ठिकाणी थांबतो, भेटू आपण पुढच्या सेशनला. धन्यवाद मित्रा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर 100% काय आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बॅचेस वगैरे लागत असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथं एकदम स्लो घेतलेला आहे. तिथं मित्रा माहित आहे का, नुसतं ICTलाच मला वाटतं 8 ते 9 लेक्चर लागलेत. 9 लेक्चर घेतले, 9 ते 10 लेक्चर ICT वरच घेतलेले आहेत. त्यासाठी आवर्जून तुम्ही बॅचमध्ये बघू शकता. ह्याच्यापेक्षा खूप डिटेल आहे त्या ठिकाणी आणि थोडं थंड आणि हळू घेतलेलं आहे. चालतं, या ठिकाणी थांबतो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.